नमस्कार मित्रांनो, वेलकम टू MPSC पॉइंट. मित्रांनो, MPSCची एक महत्त्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बघा, MPSCच्या ASO मेन्स 2023चा निकाल लागलेला आहे. जनरल मेरिट लिस्ट तसेच प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट आयोगाने पब्लिश केलेली आहे. त्या संबंधीचा हा व्हिडिओ आहे. यामध्ये आपण कट ऑफ्स वगैरे किंवा थोडंसं डिस्कशन जे आहे ते करूया. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकतात आयोगाचं आज 3 एप्रिल 2024 रोजीचं एक प्रसिद्धीपत्रक आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2023 विषयी हे आहे. तर तुम्हाला माहीत असेल ASO मेन्स 2023 झालेली आहे आणि त्याच्या रिझल्टची सर्वजण वाट बघत होते. तर रिझल्ट किंवा एक प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट आलेली आहे, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की कोणाला पोस्ट मिळालेली आहे आणि आपल्याला किती गुण मिळाले आहे जर तुम्ही मेन्स दिली असेल तर. बघा, मुख्य परीक्षेतून 164 पदांसाठी ही ASOची म्हणजे जाहिरातीमध्ये ASOची एकूण 164 पदे मेन्शन होती आणि 164 पदांची गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. हे आयोगाचं संकेतस्थळ आहे, यावरती अपडेट आपल्याला देण्यात आलेली आहे. बघा, आता डायरेक्टली यादी बघण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. बघा, आता आयोग जनरल मेरिट लिस्ट पब्लिश करतं, त्यानंतर प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट पब्लिश करतो. प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट पब्लिश केल्यानंतर त्यातून काही कॅन्डिडेट ऑप्टिंग आउट करतात, ज्यांना पोस्ट ऑलरेडी मिळाली असते किंवा ज्यांना पोस्ट सोडायची असते ही मिळालेली पोस्ट, तर ते ऑप्टिंग आउट करतात आणि ऑप्टिंग आउट केल्यानंतर फायनल सिलेक्शन लिस्ट येत असते, जे की अंतिम निवड सूची आपण त्याला म्हणतो. मग आता आयोगाने जनरल मेरिट लिस्ट पब्लिश केलेली आहे आणि प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट पब्लिश केलेली आहे. फायनल सिलेक्शन लिस्ट यानंतर काही दिवसांनी किंवा एखादी महिन्यांमध्ये फायनल सिलेक्शन लिस्ट येत असते. तर आता ऑप्टिंग आउटसाठी आयोगाने आपल्याला वेळ दिलेला इथे 4 एप्रिल 2024 ते. तर ऑप्टिंग आउटसाठीची लिंक 4 एप्रिल 2024 रोजी दुपारी 12 वाजेपासून ते 10 एप्रिल 2024 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत सुरू असणार आहे आणि ऑनलाईन स्वरूपामध्येच तुम्हाला हे ऑप्टिंग आउट करायचं आहे. ओके, ऑनलाईन फॅसिलिटीज ऑप्शनमध्ये जायचं, तुम्हाला इथे दिसेल बघा तो या ऑनलाईन फॅसिलिटीजमध्ये. तर इथे ऑब्जेक्शनचं तुम्हाला ऑप्शन दिसतो. इथे तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन सिस्टीममध्ये जाऊन नंतर ऑब्जेक्शन घ्यावं लागतं. बघा, आता आपण बघूया जनरल मेरिट लिस्ट जे की आयोगाने पब्लिश केलेली आहे ASO 2023 साठीची. ही जनरल मेरिट लिस्ट आहे. यामध्ये टॉपर कॅन्डिडेट जर बघितलं तर 317 गुणांचा आहे. 166 गुण आहेत पेपर 1मध्ये, पेपर 2मध्ये 151 आहेत. भूषण निवृत्ती लांडगे हे सर आहेत. विजय नागनाथ लमकाणे हे सर सेकंड आहेत, 317 गुण आहेत त्यांना पण. आणि विशेष म्हणजे हे जे सर आहेत बघा, त्यांची डेट ऑफ बर्थ 2000 आहे, म्हणजेच खूप कमी वयामध्ये त्यांनी अचिव्हमेंट मिळवलेली आहे. जवळपास ते टॉपरच आहेत, पण इथे एजचा डिफरन्स असल्यामुळे हा फरक पडलेला आहे. बघा, पुढे तुम्ही नावं इथे बघू शकतात. खूप सारी नावं आहेत या लिस्टमध्ये. ज्यांनी मेन्स दिली बघा, त्यांची सर्वांची इथं नावं आहेत आणि टोटल 2799 म्हणजे जवळपास 3000 ही नावं जी आहेत ती या लिस्टमध्ये आहेत जनरल मेरिट लिस्टमध्ये. ही सिलेक्शन लिस्ट नाही, यामध्ये फक्त सर्वांचे मार्क्स दिसतात. लास्टचा कॅन्डिडेट जो आहे त्याला 70 गुण आहेत. त्यानंतर 2023चा पेपर बघा तुम्ही इथे, 2023ची सिलेक्शन लिस्ट बघा ASO साठीची. अगोदर ही जनरल मेरिट लिस्ट होती, ज्यामध्ये जनरल सर्वांचे मार्क्स होते. हे सिलेक्ट झालेले कॅन्डिडेट्सची या लिस्टमध्ये नाव आहेत 164 पोस्टवर. भूषण सर आहेत बघा, 317 गुण, ओपन जनरल 1. त्यानंतर विजय नागनाथ लमकाणे सर आहेत EWS, 317 गुण, ओपन जनरल रँक 2 आहेत. भुसनार गौरव धर्म हे सर आहेत NTC मधून, 309 गुण त्यांना आहेत. सो अशा प्रकारे बघा ही ओपनची सिलेक्शन लिस्ट आहे. ओपनच्या एकूण जागा जर आपण बघितल्या तर ओपन जनरल जागा वगैरे तुम्ही जाहिरातीमध्ये बघू शकतात. इथे बघा, डायरेक्टली मी तुम्हाला कट ऑफ सांगतो. आता इथे सिलेक्ट झालेल्या सर्व कॅन्डिडेट्सचे MPSC पॉईंटकडून अभिनंदन आणि पुढील वाटचालीस तुम्हाला शुभेच्छा. ज्यांना ऑलरेडी पोस्ट मिळाली असेल बघा, त्यांनी ऑप्टिंग आउट करायचं आहे, जेणेकरून दुसऱ्याला फायदा होईल. कारण पोस्ट आपली वेटिंगमधून लागण्यापेक्षा डायरेक्टली त्यांना लवकरात लवकर लागण्यासाठी तुम्ही प्रयत्न करायचा आहे, जर तुमचं ऑलरेडी कुठेतरी सिलेक्शन झालं असेल तर. बघा, ASO मेन्स 2023चे हे कट ऑफ आहेत. आता हे कट ऑफ कसे आहेत? प्रोव्हिजनल कट ऑफ आहे, कारण हे प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्टवरून काढलेले आहेत. फायनल कट ऑफ जे आहेत ते देखील येतील जेव्हा तुम्ही ऑप्टिंग आउट कराल. ऑप्टिंग आउट केल्यानंतर फायनल सिलेक्शन लिस्ट येईल, तेव्हा त्यामध्ये आयोगाचे ऑफिशियल कट ऑफ येतील. हे फक्त तात्पुरते कट ऑफ आहे, जेणेकरून एक अंदाज यावा तुम्हाला की किती कट ऑफ लागलेला आहे. तर ओपन जनरल ASO मेन्ससाठीचा 288 आहे. ओपन फिमेल 272.5,
ओबीसी जनरल 277, ओबीसी फिमेल 258, EWS जनरल 284, EWS फिमेल 266. तर अशा प्रकारे हे कट ऑफ लागलेले आहे. म्हणजे ओपन जनरलचा 288 लागलेला आहे. STI मेन्स 2023चा बघा 281 लागला होता, 281.5, आणि सब रजिस्ट्रार मेन्सचा 292.5. आता हा प्रोव्हिजनल कट ऑफ आहे. फायनल कट ऑफ यापेक्षा वेगळा असू शकतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे ASOच्या रिझल्टविषयी महत्त्वाची अपडेट आहे. बघा, या ज्या PDFs आहेत त्या मी आपल्या वेबसाईट mpscpoint.in वर अपलोड केलेल्या आहेत. तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकतात त्या PDFs, जेणेकरून तुम्हाला वाचता येतील जर इन डिटेल काही वाचायचं असेल तर. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला याच रिझल्टविषयी अपडेट द्यायची होती. बघा, बऱ्याच जणांकडून अपडेट्स मिस होतात, त्यामुळे तुम्ही अजूनही MPSC पॉईंट या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून तुमचे अपडेट मिस होणार नाही. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.